या इंदीनं काहीतरी जादू बिदू केली। एक काळे मणी पुस्तक आली होते माझ्या काळे मणी। दुर्दैवानी मला या वेळेला तुमच्या या मताशी सहमत व्हावं लागतंय। मग काढा हिला घराबाहेर। इंदू आता लढत बसण्यात काहीच फायदा नाही, काहीच उपयोग नाही। मला माहिती होतं हे सगळं होणारच आहे म्हणून। अगं इंदू तुला किती वेळा सांगितलं की श्रीकलावर बिनबुडाचे आरोप करू नकोस म्हणून, पण नाही तू थांबतच नव्हतीस। त्या तू आईला पण बरीच पाडलं। बरीच पाडलं मी? तू आता कोणी कोणाला भरीला पाडलं यात जायचं का आपण? पण जे झालं, जे काही तुम्ही दोघींनी मिळून केलं ना, ते चुकीचंच होतं। अगं तुला कसं समजवू, मला कळतच नाहीये रे या क्षणी। खरंच मी चुकीची नाहीये। माझी आई येते, अशीच वागणार तुझ्यासोबत। आदू, मोठ्या बहीण बाबतीत असं उलट सुलट बोलू नको तू। बस रडत मग। आदू, याच्या आधी मी असलं काय केलं नाही रे। इंदू, हे सगळं मला सांगायची गरज आहे तुला? मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, खात्री आहे मला की तू असं काहीच करणार नाही म्हणून। पण इंदू, श्रीकलावर पण असे आरोप नको लावू ना तू। अगं जशी तू निर्दोष आहे ना, तशी ती पण निर्दोष आहे ग। आता तुझ्यावर जसा खोटा आरोप लावल्यावर तुला त्रास झाला, तसाच श्रीकलाला पण होत असणार ना ग। समजून घे ना तिला तू प्लीज। आणि डोळे पुस। तुझ्या डोळ्यात पाणी पाहिलं की मला पण त्रास होतो। बरं मी आता पंचायत समितीच्या मीटिंगला जातो, आणि तसंच दुकानावर पण चक्कर टाकतो। येतो। आदू, आणि हो, संध्याकाळी शाळेकडे पण चक्कर टाकतो। डोंट वरी, बी हॅपी। येतो। काय होतंय हो आपल्यासोबत? सतत काही ना काहीतरी वाईट घडतं। कुरबुरी, अशांतता चालूच आहे। इतकी संकट आली आपल्यावर, पण असं कधीच नव्हतं झालं। राम कृष्ण हरी, आले देवाजीच्या मनात, येथे कोणाचे चालेना। सगळे दिवस सारखे नसतात शकू। विठुराया आपली परीक्षा पाहतोय असं समजायचं। बाबा मी आत येऊ का? तुला आता काय वेगळं सांगायचं बाळा, ये आत ये। श्रीकला, मी तुला सांगितलंय, अशी परवानगी वगैरे विचारण्याची काही गरज नाही, आत येत जा। मला तुम्हा दोघांशी जरा बोलायचं होतं। बोल। मला या घरातनं प्रशस्त नाही वाटत आहे। म्हणजे एकाच घरात राहून अबोला नको ना। कशाबद्दल बोलायचंय तुला? इंद्रायणी ताईंबद्दल।
बाबा हे बघा, त्यांनी जे केलं ते केलं, जाऊ द्या ना आता तो विषय. पण तुम्ही इंद्रायणी ताईंशी अबोला नका धरू प्लीज. श्रीकला अगं, बाळा किती मोठं मन आहे तुझं. अगं, ज्या मुलीनं सतत तुझ्यावर आरोप केले ती कारण त्या सुद्धा या घराचा एक भाग आहेत ना बाबा. आणि माझ्यासाठी माझ्या जीवापेक्षा सुद्धा हे घर जास्त महत्वाचं आहे. हे बघा बाबा, आज जे काही झालं ना ते काही मला आवडलं नाही हो. मोठ्या बाई किती रागवत होत्या, त्यांना किती घालून पाडून बोलत होत्या. बिचारा इंद्रायणी ताई, किती त्रास झाला असेल त्यांना. मला ना त्यांचा चेहराच पाहवत नव्हता. किती रडत होत्या त्या. इंदू कायम तुला पाण्यात पाहते आणि ही बघ, तरी ही मुलगी इंदूच्या भल्याचाच विचार करते. ही सद्बुद्धी विठुराया तुला देतोय. हे बघा, ते काही मला माहिती नाही, पण तुम्ही दोघं इंद्रायणी ताईंशी बोलणार आहात. माझ्यासाठी तरी बोला, मी रिक्वेस्ट करते प्लीज. बोलाल ना? श्रीकला, अगं बोलतील ते. तू या सगळ्याचा मात्र अजिबात ताण घेऊ नकोस. जा, आराम कर. अहो, पुण्य म्हणतात ते हेच असेल बहुतेक. पण किती नशिबानं होत नाही आपल्याला श्रीकला सारखी सून मिळाली. जराशा नाटकाला भुलले. हे दिग्रसकर ना एक नंबरचे भोळसट आणि मूर्ख आहेत. एवढ्या अर्जंट मध्ये बोलवलं म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं कारण असणार आहे. आणि विनोद सर का नाही आले? अहो, त्यांनीच मला पाठवलंय. काय आहे, विनोद सर जरा एका महत्वाच्या कामासाठी दिल्लीला गेलेत आणि काम तसं थोडं तातडीच होतं, सो मला यावं लागलं. शाळेसंदर्भातच चौकशी करायला आलात ना? हो, कारण दिलेली वाढीव मुदत सुद्धा लवकरात लवकर संपेल. समजू शकते मी सर, पण मध्ये जरा फंड्सचे प्रॉब्लेम सुरू होते त्यामुळे. अहो, हे मी समजू शकतो, पण माझे वरिष्ठ समजून घेतील असं नाही वाटत मला. काय, मला सतत वरतून प्रेशर येतोय. हो, पण आता पण तसं ते गिलाव आणि रंगरंगटीच काम बाकी आहे ना. अहो, मग करून घ्या की लवकरात लवकर ती कामं. सर सांगितलं ना, ते पैशांची जोड होत नाही आणि काही वैयक्तिक अडचणींमुळे उशीर झाला. हो, मगाशी बोललात तुम्ही मला ते. पण काय आहे, लवकरात लवकर तुम्ही शाळेचं उद्घाटन करून घ्या. हो सर, पण थोडं काम आहो. अहो, या परिस्थितीत तुम्ही जितकं काम केलं आहे ते सुद्धा खूपच आहे की. तुम्ही असं करा, आहे त्या परिस्थितीमध्ये शाळेचं उद्घाटन करून घ्या आणि बाकी कामांसाठी मी वरिष्ठांकडून अवधी मिळवून घेतो. ठीक आहे सर, गावकऱ्यांसोबत मीटिंग करते आणि पुढच्या तयारीला लागते. ठीक आहे, ऑल द बेस्ट. चला, येतो मी. जबाबदारी मोठी आहे. विठुराया आपल्या पाठीशी. विठुराया पाठी राखा. विंजे सरकार आहे आम्ही, आम्हाला सगळ्यांचं सगळं समजतं. पण आमच्या रिच खानदानाची शपथ घेऊन सांगतो, तुमचं वागणंच काही समजत नाही. घटक्यात वेगळं वागतात, घटक्यात वेगळंच. का सासूबाई का?
कारण ते कारलंय, कडू कारलं. त्याला तू पातळा साखरेत गोळा, कडू ते कडूच राहणार. माझ्यावरती जादूटून करत होती नालायक. हा ऐकलं आम्ही, पण असं कसं हो सासूबाई? लहानपणापासून विठुराया विठुराया कीर्तन करणारे आपल्या पाठराखीन बाई हे हे असं करतील असं वाटलं नव्हतं. हा मग नाही म्हणजे 150 करतात त्या, पण हे असं. आता तुम्हीच बघा काय ते. पण मी काय म्हणतो सासूबाई, म्हणजे बघा ना, त्यांच्या जादूटोण्याने असं काही होऊ शकतं का? असं छाम करून असं हवेत असे हात फिरवून अशा नोटांच्या गड्ड्या अशा मिळाल्या तर आपला फायदा होईल ना. तुम्हाला जादू टोण्यातनं पैसे पाहिजे? अक्कल नावाची गोष्ट आहे का तुमच्याकडं? तुम्हाला सगळीच मजा वाटते? अहो तसं नाही, आम्ही फक्त पाठराखीन बाईंचा त्या आपशकुनी काठीचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. निघा अहो निघा इथून, चला निघा. जादू टोण्यातनं पैसे पाहिजे यांना. काम चुकार. श्रीकला, ज्या प्रयत्नांना यश नाही ना, ते प्रयत्न आमच्या लेखी प्रयत्न नाहीत. हे बघा बाबा, आमची काहीही बघायची मनस्थिती नाहीयेत. कारण नको देऊ. 2 लाख रुपये दे. तो हराम खोर, तो इन्स्पेक्टर गुलब्या आमच्या बोकंडी बसलाय. मग मी काय करू? मी काय इथे पैशांच्या खाणीत काम करते? हातोडा मारला आणि आले पैसे. मी काय करू का म्हणजे काय? तुला बापाची काळजी नाहीये? तुमच्यासाठीच दिग्रसकरांच्या घरात राहते ना मी. तुमचाच बदला पूर्ण करते ना. हो ग श्रीकला, ते सगळं आम्हाला माहितीये. पण आमची इथे परिस्थिती. हे बघा, तुम्ही आधी माझी परिस्थिती समजून घ्या. इथे पैसे चोरणं हे सोपं काम नाहीये बाबा. सोपं करण्यासाठी अर्थ आहे ना. तोच प्रॉब्लेम झालाय. म्हणजे अर्क संपलाय. तुम्ही त्या रत्नाला म्हणजे ती रत्नी आमच्याकडे पैसे मागणार. हा, एकीकडे रत्नी पैसे मागणार, दुसरीकडे तो इन्स्पेक्टर पैसे मागणार आणि दोघं मिळून माझा जीव घेणार. आणि मग तू दिग्रसकरांच्या घरातली चांगली सून होणार आणि आम्ही मेलो तर तुला फरक नाही पडणार. तुम्ही जरा ओव्हर करताय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? ओव्हर मी नाही करत आहे. तो बिटकर आणि इन्स्पेक्टर मिळून माझा गेम ओव्हर करताय. एक काम कर, आता तू पैशासाठी नाही, या स्वर्गवासी बापाच्या हारासाठी तयारी कर. इंदे बाई, तुला बुद्धी नावाची गोष्ट आहे का नाही? का वागले मी असं? का वागले? याचा विचार न करता मस्त घोरत पडलीस तू. म्हणजे तुम्ही रागवलं नाहीत माझ्यावर? कशी वाटली माझी ऍक्टिंग? का बसलीस की नाही? खरं सांगू का, मला ते ऍक्टिंगचं अवॉर्ड वगैरे असतं ना, तेच द्यायला पाहिजे. किती असती माझं पोरग उठायचं ना. काय जाग येत नाही त्याला. ऐक, आपल्या दोघीत फूट पडलीये असं श्रीकलाला वाटायला हवं. कळलं?
कळलं. मला वाटलं तुम्ही माझ्यावर खरंच रागवलात की काय. मी कशाला तुला अंतर देईन? मला माहिती आहे माझ्या इतकीच तुला या घराची काळजी. पण सगळ्यांच्या समोर तुझी निंदा नादस्ती केली तरच श्रीकलाला पटेल म्हणून मी असं केलं. हे बघा बाबा, शांत व्हा. मी म्हंटल ना की मी तुमचं काम करेन, तर मी करेन. वा, हेच ऐकायचं होतं आम्हाला. श्रीकला, बरं मला एक सांग, त्या आनंदी आणि इंदू मध्ये काहीतरी राडा झालाय ना? राडा सांगितलं ना तुम्हाला. ती आनंदी त्या इंदीला नको नको ते बोलली. म्हणजे दोघींमध्ये फूट पडली. बाबा, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. म्हणजे म्हणायचं काय तुला? हे सगळं त्या मसान थोत्री आनंदीचं नाटक नसेल हे कशावरून? म्हणजे त्या थेरडीला वाटतं की मी तिच्या नाटकाला भुलेल. पण ही श्रीकला आहे ना, लिंबू टिंबू प्लेयर नाही. तिच्यासारख्या 100 आनंदीला फिरवून फिरवून ना या घरातून हकलवून लावेन मी. तू या पोपटराव लांडगेंची लेक आहेस, याचा आम्हाला फक्त अभिमान नाही तुझा, तर माझे काका, आत येऊन जरा बोलायचंय. अरे ये ना. अधोक्षज, तुला माझ्याशी बोलण्यासाठी आणि माझ्या खोलीत येण्यासाठी परवानगी कधीपासून लागायला लागली? नाही म्हणजे काही लोक बदलली असली तरी आमच्यासाठी तू अजूनही आमचा लहानगा आधूच आहेस. ये. काका, ते आपल्या पिठूच्या वाडीची शाळा झाली की नाही? तर 26 जानेवारीला उद्घाटन आहे त्याचं. तर आणि त्यासाठी तुम्ही हवे आहात मला तिथे. भूमिपूजनासाठी होतात. उद्घाटन पण तुमच्या हस्तेच करायचंय. एखाद्यावर जेव्हा आपण एवढा हक्क दाखवतो इंद्रायणी, तेव्हा इतर माणसांचा हक्कही आपण मान्य करावा लागतो. काका, इंदूला तिची चूक नाहीये. आता एकदा होते तेव्हा कुठल्याही गोष्टीला चूक म्हणलं जातं. पण एकच चूक पुन्हा 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 केली जाते ना, त्यावेळेला तो अपराध असतो. तू मला आग्रह करतेस
पण सध्या तू घरात कसं वागतेस हे लक्षात येत नाहीये का तुझ्या? तू मला तिची गळ घालू नकोस. मी या कार्यक्रमाला येणार नाही. तुम्ही माझ्यामुळे शाळेसाठी माझा निर्णय ठाम आहे इंद्रायणी, आणि तो बदलणार नाही.